तर पब्लिक हा आपला सिरीजचा 3रा दिवस आहे. तुम्ही तर आधीचं पार्ट बघितलंच असतील, काय विषय झाला काय नाही, पोलिसांनी पकडले, गाडी पंक्चर झाली, अमकं झालं तमकं झालं, काय काय अफवा उठल्या काय काय नाही उठल्या. तर तुम्हाला आता मी सगळं डिटेलमध्ये सांगतो, तुम्ही आता बघा. तर विषय काय झाला, आम्ही तर इथनं गेलो, तुम्ही तर बघितलेच, आम्ही इथनं गेलो, पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि पोलीस स्टेशनला गाडी बिडी नेली, सगळं झालं. मग त्यातनं गाडी सोडवली. आमचं नशीब किती खराब आहे बघा तुम्ही. पहिल्यांदा आम्हाला इथं पोलीस भेटलं, पोलिसांनी अडवला, ती विषय सगळा झाला. नंतर आम्ही गेलो ह्याच्यात कुठं मोहोळमध्ये गेलो. नंतर मोहोळमध्ये आमची गाडी पंक्चर झाली. नंतर तुळजापुरात जाताना पाऊस लागला, तर अपघात झाली. नंतर तिथं दर्शन काय गेलो, तिथं पण पाऊस चालू झाला, तिथलं काय दर्शन नीट घेता आलं नाही. जेवढे मी व्हिडिओ मला जमलेत ना तेवढे मी काढलेत व्हिडिओ. तर नंतर अजून एकदा आम्हाला पोलिसांनी अडवलं, तर काय सोलापूरच्या ब्रिज खाली तर अजून पोलिसांनी अडवलं. तर काय लय मोठा विषय झाला नाही, बरेचना किरकोळ विषय, फक्त किरकोळ तर अडवलं पोलिसांनी. तर काय नाही विषय झाला, तर एक थोडा किरकोळ विषय झाला आपला. असा विषय झाला. तर इथला आधी महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगतो काय विषय झाला. तर आम्हाला पोलिसांनी पकडलं. आम्हाला पोलिसांनी पकडताना एक काठी आम्हाला बसली नाही, आम्हाला मारलं नाही असं आम्ही नाही म्हणत, आम्हाला मारलं. प्रेमाला इथं वाईस पोटाला साहेबाचा हात लागला आणि मला पाठीमागे एक काठी बसली, पण लय जोरात बसली ना, ती शिट्टवून मला थोडी लागली, त्यामुळं बसली काठी. तर काय काय जाणे असं उठवलंय की आम्हा दोघाला लय मारलाय, ह्याला 14-15 काट्या मारले त्या. मला तर हसायचं कळलं ना, ह्याला 14-15 काट्या मारले त्या, मला 7-8 काट्या मारल्या त्या, आणि वरनं 7 काट्या फुटले त्या. ही पण मारले तर एक ठीक आहे, पण वरनं त्यांनी आम्हाला मारून 7 काट्या फोडले त्या. हे असं उठवलंय. अजून ज्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला नेल्यानंतर असं काला उठवला की महुद मधनं सांगोल पोलीस स्टेशनला नेले. तर नंतर ती झाला का विषय. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला नेलं, गाडी बिडी आमची जप्त केली. नंतर असा काला उठला की आम्हाला त्या पोलीस स्टेशनमधनं सांगोलच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं. म्हणजे आम्हाला अडवलेलं महुदमध्ये, चिक महुदमध्ये अडवलेलं. तर त्यातनं त्यांचं मेन पोलीस स्टेशन सांगोल्याचं असते. मग त्यात असा विषय तरला, असा विषय उठवला की आम्हाला इथनं पोलीस स्टेशनमधनं सांगोलच्या पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि आम्हाला जेलमध्ये टाकले, असा विषय झाला. आणि असं आहे की अजून आणि जे मिटवायला वगैरे जे आलते ना त्यांना सगळं मारले असं म्हणून अफवा. हा, आणि जी विषय असा झाला की जी आमच्यासोबत म्हणजे आमची गाड्या अडकल्यामुळे आमची चुलत भाव सखे भाव जी मिटवायला ते नाही त्यांना बी मारले, असा विषय उठलाय की उठवलाय. तर ही सगळं खोटं आहे. तर विषय नेमका काय झाला तुम्हाला सांगितले मी. आम्हाला एक काट्या बसल्या, आमची गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेली आणि तुम्ही तर ऑलरेडी ब्लॉगमध्ये बघितलेच काय विषय झाला काय नाही आधीच्या ब्लॉगमध्ये. तर असा विषय झाला, मारले की काट्या आम्हाला नेल्या पोलीस स्टेशनमध्ये. आमच्याकडे लिहून बिहून घेतलं, गाडीची कागद बिगद दिली आणि 1-2 तास लागला आम्हाला, 2 तासात आम्हाला सोडलं. असा विषय झालाय. आणि इथं आमच्या गावात पूर्ण झालं विषय एकच चालू विषय चर्चा की थांबके विषय एकच चालू झाला की आम्हाला पकडले, आम्हाला पोलिसांनी लय मारले, आम्हाला जेलमध्ये टाकले आणि त्या जेलमधनं काढून सोलापूरच्या जेलमध्ये टाकले, सांगोलच्या जेलमध्ये टाकले. तरी असा उमटला विषय, उठला विषय. तर असं काय नाही विषय झाला. गाडी कशी काढली ती संख्या बाहेर, आवाज काढला ना, गाडी जिथं आतमध्ये टाकते तिथं गाडी लावलेली. आमची गाडी बिडी सोडवली आणि आम्हाला जाताना पोलिसांनी वॉर्निंग दिली की इथनं तुम्ही माघारी जावा, आटपडेला जावा, सायलेन्सर बदला आणि तुम्हाला जायचं असेल तर जावं ना तर नाही जावा. बरोबर आम्ही म्हटलं त्यांना जातो म्हटलं. आम्ही गेलो आणि जिथं आम्हाला बघडलं का नाही तर 2 मिनिटं थांबून फायरिंग केली आणि त्यातनं डबल माघारी गेलो. म्हणजे एवढी मस्ती बघा आमच्या अंगात. आणि काय जण म्हणते ती ह्यांची मस्ती यांना एक दिवशी होणार आहे, ते होणार आहे, काय विषय नाही, हो द्या मस्ती, जेव्हा होईल तेव्हा आम्ही नडतो. आम्ही एकटंच आहे, आम्हाला माहित आहे आमच्यासाठी कोण आहे कोण नाही. आम्ही सगळी बघितली तर काल कोण कोणासाठी आणि कोण कोणासाठी नाही. तर तुम्हाला ही जेवढं सांगायचं होतं. तर आजचा आपला ह्या सिरीजचा 3रा दिवस आहे. तर तुम्हाला आजचा मी अजून मी देवीपाशी पण गेलो नाही. विषय काय झाला की रातभर पाऊस पडायला लागलेला आणि लय कटाळा बी आलता, त्यामुळे गेलो नाही. त्यात लाईट बी नव्हती. देवीपाशी नाही गेलो आम्ही, कारण जरा काम एक बाहेर चालू होतं, ते काम केलं आणि काल रात्री पाऊस निभार चालू होता, त्यामुळे ते गेलोच नाही देवीपाशी. देवी आता बसवली वगैरे, आता आरती करतेली, आता आरतीला जातो देवाच्या. आणि तुम्हाला त्यातलं एक सिनेमॅटिक व्हिडिओ दावतो, ती व्हिडिओ बघा. आणि ज्यांनी बी आपलं सिरीजचं ब्लॉग बघितले नसतील, जेवढे बी ब्लॉग झालेत ना, जेवढे बी पार्ट झालेत ना, ज्यांनी बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, तुम्ही सगळे ब्लॉग जाऊन ती पहा. जे आपल्या चॅनलवर नवीन आलेत ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे आपली सिरीज कशी झाली कशी नाही कमेंटमध्ये सांगा. हे आपली 3 दिवसाची सिरीज होती. तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली कशी नाही सांगा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एवढं सांगायचं आहे तुम्हाला. मी ही ब्लॉग मी इथली क्लिप ह्यासाठी काढली की आमच्या इकडे विषय उठलाय की आम्हाला लय मारलंय, हे झालंय. मग म्हणलं आता मी ब्लॉग बनवतो, त्या ब्लॉगच्या मार्फत तुम्हाला सगळं सांगावं. तर काय विषय नाही झाला तुम्हाला ते सांगितलेच मी, एवढंच विषय झालाय. तर ह्याच्यावर इतरुक्त काय झालं नाही. त्यांना जर वाटत असेल ज्यांनी उठवलंय का नाही
त्यांना जर वाटत असेल आम्ही खोटं बोलतोय तर आमच्यासोबत जी होती का नाही त्यांना सगळ्यांना विचारा आणि त्यांना माहिती आमच्यासोबत कोण होते कोण नाही. तर एवढा विषय झालाय. तर तुम्हाला आता मी देवीपाशी नेतो, देवीचं तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे दावतो, देवी कुठे बसल्या कुठं नाही दावतो. तर आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये अजून कंटिन्यू राहा, कारण देवीचं व्हिडिओ अजून पुढं आहे. तर हां, जे आपण रील्स सोडली होती का नाही ती सायलेन्सरची गाडी कशी मी जोडली, काय काय सायलेन्सरला केलं आणि गाडी कशी वाजवत होती, तर ती व्हिडिओ आहे काय, ती रील्स आहे का ना आपली 24 तासात 80K गेली. तर लय ती एक भारी वाटायला लागली, कारण आयडी माझी त्यातनं उचलली जरा. आणि मी दुसरी व्हिडिओ जी बी टाकायला लागली का नाही ती पण रील्स व्हायरल व्हायला लागल्या, 15,000 16,000 20,000 अशा रील्स चालले त्या. तर आपली आयडी आता उचलायला लागल्या. आपण मी आता टॉपचा विषय करणार आहे, काय विषय नाही. तर सपोर्ट करत राहा रोहितला आपल्या, आणि सगळ्यांनी जेवढ्यात जास्त आपले पब्लिक असतील त्यांना सगळ्यांना शेअर करत जावं आपल्या आयडिया. आणि ज्यांना बी आपल्या इंस्टाची आयडी माहीत नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या, ते जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. तर तुम्हाला आता दाव तुम्ही देवीचा व्हिडिओ. चला. भावानो ही आपल्याला मोठी फॅन आहे बरं, आमच्या तिथली आहे, म्हणजे तशी बहिणीच लागते माझी, पण लय माझी ओळख नसत्या, तरी त्यासारखी मला रायडर 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 नसते म्हणते.